पाठीराखा श्री गुरु सारिखा असता पाठीराखा सर्वांचा लेखा पोरलरी राजयाची कांता काय भीत मागे मना भगवान ज्ञानोबा आहे तो बोलला आपण करणार नाही. आणि सुरुवातच कशी आपण पाहिजे बघा श्री गुरु सारिखा. आता इतर कोण कोण आहे तुमचं तुम्ही लक्षात घ्या. आता प्रत्येकाच्या मनात ती इच्छा वेगळी होती. असू दे, तो आपला विषय तो नाही आहे. पण श्री गुरु म्हणजे कोण आहे? श्री गुरु म्हणजे कोण आहे? आपल्याला बघा उपरल्यापासून प्रत्येक जो गुरु आहे गुरुच आहे. सुरुवात आईपासून होते. आई सुरुवात करते, मग ते हळूहळू वडिलांची ओळख करून देते. पुढं वडील गुरु होतात, आई गुरु असते. आणि थोडंसं मोठं झालं की मग आपण शाळेत जातो. शाळेत मग ते गुरुजन भेटतात. पुढं मग ते काय प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत. मग गुरु होतं, गुरुजी होतं, मग सर होतं. हे सगळं जे आहेत हे सगळे व्यवहार ज्ञान देणारे आहेत. तुम्हाला शिक्षणाचं ज्ञान देणारे आहेत, बाकीचं ज्ञान देणारे आहेत. परमात्म्याबद्दल ज्ञान देणारे कोण नाही. परमात्म्याबद्दल ज्ञान देणारे फक्त तो सद्गुरू आहे. सद्गुरू सद्वस्तूची ओळख करून देणारे हे सद्गुरू. मंत्र त्याचं उपदेश रे आयशी ते करायचे आहेत काय. थोडे गुरगुरणारे सुद्धा गुरु आहेत. ते नुसतं गुरगुरत आहे ते गुरु नव्हा. गुरु म्हणजे प्रत्यक्ष गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. आणि असा परमात्मा जो श्री गुरु रूपानं तुमच्या पाठीशी उभा. श्री गुरु सारखा म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोण आहे का? श्री गुरु सारखा दुसरा कोण आहे का? श्री गुरु म्हणजे फक्त एक परमात्मा, दुसरा कोण इतर नाही. परमात्मा पाठीमागे राहिला. बरं, इतर कोण? इतर भरपूर आहे. इतर म्हणजे परमात्म्यातना तुमच्यामध्ये जे संधान चालू असतं ते संधान मोडण्याचं काम करणारे जे आहे ते जळोत ते उपद्रवती अंतराय साया साची जोडी माझी तुझे आता मला ते साय करावे व्यक्तिगत इथं तुमच्या तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान. आणि हे ज्ञान कुठलाही गुरु देत नाही. गुरु मिळवणारे खूप आहेत पण परमात्म्याचं बद्दल ज्ञान देणारे नाहीतच. ते तुमचं तुम्ही आत्मसात करायचं. शब्द हेच गुरु आहेत. शब्द ज्या वेळेला तुझ्या मुखातनं त्या परमात्म्याबद्दल लिहिलेले जे संतांनी सगळे अक्षर आहे. ज्ञानोबाने दिलेले आहे, ज्ञानेश्वर आहे, तुकोबाने दिलेले आहे, गाथा आहे, नामदेव गाथा आहे. हे ज्यावेळी तुम्ही सतत तुमच्या जिभेवरनं त्याचा उच्चार व्हायला पाहिजे. हे श्रवण भक्ती होत नाही. कीर्तन आहे म्हणून गेलेलो आणि ऐकून आलो, ऐकून नाही. तुमच्या मुखात रामकृष्ण तुमच्या स्वतःच्या जिभेवर यायला पाहिजे.
रुपाई भजन तुमच्या स्वतःच्या जिभेवर नाही आलं. ज्ञानोबा तुकाराम भजन तुमच्या स्वतःच्या जिभेवर ज्यावेळी उच्चार करायला चालू होईल, त्या जिभेला ज्यावेळी सवय लागेल त्यावेळी तुमचं अंतर्मन तिथपर्यंत जायला हळूहळू चालू. हे काय एवढं सहजासहजी बापू शक्य नाही. ज्ञानोबाला 108 जन्म झाला. हा, ते काय एका जन्मात शक्य नाही. आणि श्री गुरु पाठीला काय करतो म्हणजे काय तिथं काय पैपवणे असतात. एखादं घर एखादं विकत घेतले, बाबा आता काय पैशाची जोडणी नाही आणि काहीतरी जोडण्या लावायला पाहिजेत. मग एखादा पाहुणा उभारला, ते पाठराखा झाला. देव कुणाचंही पाठराखण करत नाही. भक्तीचा विषय काढून टाका. परमात्म्याबद्दल जर बरोबर तुमचं जर अनुसंधान झालं तर परमात्मा पाठराखण करतोय म्हणजे काय, फक्त 84 लक्ष युनिट तर तुम्हाला फिरायचं थांबवतोय, परंतु माणसाच्या जन्माला घडू शकतो. त्याच्या पलीकडे तुमचे कुठले व्यवहार आणि काय करायला परमात्मा उभा राहिला नाही आहे. तर तुम्ही एकटेच कोण आहे. मुळात आणि परमात्मा कशासाठी करायचा, तर सतत माणसाच्या जन्माला. माणसाच्या जन्माशिवाय देव आणि भक्त हे नातं होऊ शकत नाही. माणसाच्या जन्माला शिवाय कारण मनुष्य जगाशिवाय निर्भय हा विषय नाही आहे. आणि आता जी बुद्धी आहे ती बुद्धी आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्या बुद्धीचा उपयोग कसा करायला पाहिजे. परमात्म्याला अनुसंधान करायला जर तुम्ही त्याचा उपयोग केला तर त्याचा विषय नाही. तुम्हाला सतत मनुष्याचा जन्म प्राप्त होऊ शकतो. तुकोबाने झाले नाही जन्म मृत्यू देह ठेवायची ताकद आणि परत जन्म घ्यायची ताकद, ही ज्यावेळी ताकद तयार होईल त्यावेळी ती पाठराखण झाली. ही कुणाच्यात होती. हे ज्ञानोबाला काय सांगतात, श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा. ही पाठराखण ज्ञानोबाईची पाठराखण कशी केली की तुझी म्हणे ज्ञान देवा तुम्ही विश्रांती मन ठेवा, तै मुरादी आमची भावा निसंदेह कैसे समाधान ज्ञान देवा, अलंकापुरी समाधी ठेवा, विठ्ठल ओळला ओलावा नित्यरूप समाधी. भक्ताचं समाधान करायचं परमात्मा काम करतो. आणि परमात्म्याचं समाधान करायचं काम तुम्ही केलं तर तुमची पाठराखण होणार आहे. नुसता अनुभव म्हणून उपयोग नाही, तुझी सेवा करणं. कोणाला जेवढा आहे माझ्यावर आता पाहिजे कुठला आपण म्हणू तुझी सेवा करणं म्हणू. अरे मन कुणाचं, तुझ्या मनाप्रमाणे परमात्म्याची सेवा नाही, परमात्म्याच्या मनाप्रमाणे तुमच्या आत्मसेवा. असं अनुसंधान झालं मग परमात्मा होते कसं समाधान करू, कैसे समाधान ज्ञान. आणि हे ज्ञानोबाराच्या शिवाय कुणी करून दाखवलं. ज्ञानोबाराच्या कुणाला जमलं नाही. अहो देवाचं समाधान केलं तर केलं, देवानं पण परमात्म्याचं समाधान, परमात्म्यानं सुद्धा भक्ताचं समाधान केलं. भक्ताचं समाधान कसं केलं बघा. भक्तानं ठासून सांगितलं, ज्ञानोबाराने ठासून सांगितलं की नाही, ज्ञानदेव माझे श्री विठ्ठलासी समाधान समाधी लगे मग मुक्ती, लगे मग मुक्ती आरती. आम्हाला तसं आम्हाला 10 लाख रुपये मिळालं ते संपोस्ट करून बस आणि पण देतोय काय. मोठा बंगला मिळाला काय एवढंच माझं अनेक पद्धत पाहिजे होतं. मुक्ती हा विषय नाही आहे. मुक्ती केलाय आहे बघा, त्या ध्रुवानं मुक्ती मागितली, आढळपण दे. देवात आणि त्याचा कायमचा संबंध तुटला. हे पद घे बस बस. तिथे बिभीषणानं काय केलं, रामरावांची सेवा केली, भक्तीत होता.
कुठनं त्याला नको ते बुद्धी आठवली पण मुंगीचं मनोरथ जाणारा परमात्मा. आता बिभीषणाला रावण गेला, आता राजा तू हो की भाळ बघा. देवान म्हणला पिढा पाठची गेली, एक तर राज्य घे आणि मर तिकडे. ज्ञानोबाने काय झालंय, नलगे माझं भुक्ती, नलगे माझं भुक्ती. तू देव भक्त, तू देवाने मी भक्त, ह्याच्या परिणाम काही नको. आणि ह्याच्या परिणाम काय नको म्हणजे जळवत ती येते उपजते अंतर आहे. मग किती सायास पडून देऊ, सायास पडायचा काय प्रश्न द्यावी. कारण परमात्म्याच्या जवळ राहिल्यावर सर्व सुखाचे आगर तिथं का उन्ह का होतं का. एवढं एकच गोष्ट होती, परमात्म्याची ओळख करून मिळत. कारण काय आणि परमात्म्याची ओळख कशी करून घ्यायच्या, ती अक्षराशिवाय होत नाही. देव मोठा नाही आहे. तुम्हाला वाटत असेल देव मोठा आहे, देव मोठा आहे. देव अजिबात मोठा नाही. देवापेक्षा देवाचं नाव घ्या. आणि ज्यावेळेस ते तुमच्या सतत नाव जिभेवर उच्चार होत राहील त्यावेळेस तुमचा 100% अनुसंधान होतं. आता अनुसंधान करून काय करायचं आहे, ताकद तेवढी व्हायला पाहिजे. तर देह अष्टमीला ठेवायची ताकद व्हायची. अष्टमीला देह ठेवायची ताकद व्हावी. जी बाबासाहेबांनी केली, दादासाहेबांनी, नानासाहेबांनी, भाऊसाहेबांनी अष्टमीला देह ठेवायची ताकद होणे म्हणजे परमात्म्यानं पात्रतेने केलेली पुढचा विषय झाला. श्री गुरुसारखा आस्था. पण हे दुसरं कोण करू शकतं का, परमात्मा करू शकतो. आस्था पाठवा का. मग इतर कोण, इतर सांगितले की इतर म्हणजे आणि कसं आहे बघा, रामकृष्ण वासुदेव धरी गुळ हाची आणि परमात्म्याच्या नावा सोडून बाकीचा जो हव्यास आहे तो ज्यावेळी दूर होईल, तांडी मांडी परली वासुदेव मोक्ष येईल नामस्मरता आदरे. मोक्ष मिळवायचं नाही, मोक्ष मिळवून पण अडचणच आहे. अर्जुन सुद्धा अडचणीत बसला. अर्जुन सुद्धा अडचण झाला. अर्जुनानं भक्ती केली, परमात्म्याने जे सगळे कुरुक्षेत्रावर जे सांगितले त्याला गीता, अर्जुनाने ते परमात्म्याची सेवा केली, सगळं झालं. पण अर्जुन पूर्ण ब्रह्म होऊन बसला. नातं राहिलं काय, देवभक्ताचं नातं राहिलं का. देवभक्ताचं नातं राहिलं आणि ते राहायसाठी सतत नामस्मरण. आणि देवभक्ताचं नातं टिकवायसाठी आणि हे कसं देवानं टिकवलं. देवानं काय असं काय केलं नाही आहे, इतरांचा लेखा करायची गरज नाही म्हणजे सांगितलं. ते कशासाठी बघा, परमात्म्यानंच ज्ञानोबऱ्या करून. मग त्या ह्याच्यात आहे ना बाबा संस्कृत भाषण म्हणती ज्ञानदेव त्या दुसरा कोण आहे, ज्ञानोबा आणि परमात्मा कोण वेगळा आहे का. पण भक्ती कशी करायची हे बघा. तुम्ही इतर कुठलीही जर केला ते काय व्रत केला, सोमवार व्रत केला, त्याचा आकडा ठरलेला आहे की 16 संपला की विषय गोळा, 16 झाला की विषय गोळा झाला. परत अडचण येईल त्यावेळी. पण ते कोणतरी सांगतंय, मग त्याच्यातनं म्हटलं की म्हणतं 21 संकष्टा कर. आता संकष्टी करणारा तोच आधी अडचणी होतात, त्याचं संकट कोण जडवणार, त्याला रावणा नेऊन ठेवला गाडवं राखतात. हा गोराचा आबा करतो गणेश देव बापुडे. पण
तो पण बघा, ते पण व्रत कसं आहे, व्रत केलं की व्रतात परमात्म्याची ही रूपच आहे. रूप नाही झालं, गणपती देव नव्हे असा विषय नाही, पण ते देवत्व टिकवता आलं का? इंद्र चंद्र महेंद्र थोर परमात्म्याचं जर सतत जर सकाळ संध्याकाळ शेड आरतीला जर त्याला आता हजर नसले, हे 32 कोटी काय 33 कोटी यायचे, तर हे तर देव पण राहायचं अवघड आहे. पहिला तिकडं आधी हजेरी तिथं लावायचे आणि मग बाहेरचं काय ते बघायचं. ती सुद्धा पाठाकडे करून घ्यायला लागते. म्हणून सकाळी उभे असतात वाळवंटापासून वाळवंटापासून ते महाद्वारापर्यंत काहीतरी कामावरच कट. दादा आमचं कधी मजेत एक सांगतो की आता जरा आलं लक्षात मी सांगतो, ब्रह्म रुसला जगाची उत्पत्ती करणार माझ्या ताब्यात मला काय करायचं आणि काय नाही, आणि मला विचारायचे त्यांचे कारभार काय चालले कोणाला. जाऊन रुसून बसला ते बसला जाऊन कुठं ह्याला कोण उघडणार याचं वाळवंटात जाऊन बसला. वाळवंटात कोण चौकशी करत नाही गे, देव तरी कशाला गेलं तिकडे पिढा गेली म्हणते. पण आता कोण चौकशी करणार, काय करणार, बसलं वाळवंटात, घ्यायला लागली ताण, कुठं पाणी मिळणार. तिथं उंट एक उंट आलेला दिसला, उंटावर होतं 3 पेट आले. हेच याला राहावं ना, ए उंट इकडे कुठे घेऊन आलास, कुठे घेऊन चालायस. यो उत्पत्तीचा माणूस आणि सगळं ब्रह्मांड याच्या ताब्यात ना. ते एक उंट दिसून पाटणा अनेक उंट आला. आता पाठीमध्ये कितीशी रांग आलेली ते पण कळलं, पुढे झाले किती ते पण कळलं. त्याचं याला परत राहावं म्हणून त्याला जाऊन त्याला अडवला. हे म्हणाला हे उंट काय आहे पेटीत, कुणाला विचार घेऊन चालला आहे. तिकडे मालकाला विचारायचं म्हणाला, मला सांगितलं फक्त उंट घ्यायचं आणि जायचं, त्याच्यापर्यंत मला विचारायचं संबंध नाही. तुला काय विचारायचं तिकडे माल हे चालणार नाही मला उभा कर. खाली उतर. एक पेटारा उघडला, पेटारा उघडला बघतो तो ह्यो ब्रह्म ह्याच्यासारखा जी ब्रह्म एक का त्या पेटारा. दुसरा पेटारा उघडला त्याच्यात तो ब्रह्मच, तिसरा उघडला त्याच्यात पण ब्रह्मच, आणि 2-3 उंट पकडले. कुत्र्यासारखं होतं असं कानावर गेलं पण. असे ब्रह्म किती पद्धती, असे ब्रह्म समजून घ्यायचा विषय आहे. पाठ टाकून बघ अण्णा अशी होत नाही. कर्तव्य लागलं, कर्तव्य लागलं की पाठ टाकून आणि घमेंडी केली अशी सगळं सांगतात. अहंकार चालत नाही, परमार्थ अहंकार अजिबात नाही. आणि हे मी माझ्या पद्धतीने सांगत नाही. निवृत्ती म्हणे नाना अवतारी, तुझ सवेची आम्ही हारी, जे जे प्रेरसी कामारी, तुझे कर्तव्य करू. सप्तदीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे, रोम रंध्री ज्या अखंडे, तो मनुष्य वृत्ती. चांदोबरायांच्यावर अवतार घेताना मूर्तीचा त्याला अवतार घेऊन त्याला काय कसं काय विचार काय तुमच्याबरोबर अवतार घेऊन काय म्हणाल ते कर्तव्य करायचं. आणि ह्या कर्तव्याला जागासाठी आपण भूमिका वादी परमात्म्याच्या बरोबर कर्तव्याला जागासाठी आपण वादी करायचं. परमात्म्याबरोबर गुरूंची पुण्यतिथी म्हणजे आपल्या वारकऱ्यांच्या आयुष्यातले हे सण आहेत. जसं तुम्ही इतर सण करता तसे हे सण, आणि हे सण साजरे करणे हे आपलं कर्तव्य केलं पाहिजे. नाही केला का केला म्हणून तुम्हाला कोण विचारायला का? कुणाला काही विचारायला परमात्मा पण बदलाल नाही आणि इतर कोण. जसं बघा बाळ लहानाचं मोठं होतं, थोडीसा ते बाप होते, बापाचा आजोबा हे सर्कल हे चक्र चालू आहे. आणि त्या चक्राच्या ओघात
तर आपण आपलं कर्तव्य विसरलो, मग तो अपघातच आहे. हे ज्ञानोबाने सांगितलं, मी सांगत नाही. अरे पुत्र कलत्र विभव विचित्र होय दाय सूत्र तू आपण म्हण दुधाची तुची नाही ऐसे विचारोनी पाही चेतवी चोरलाशी वेगी सावध होई रया आतिथ्याला आगे भूमिका आपण आणि सर्व सुखाचे निदान हरितो पाऊस. परमात्मा साधन करतात. तुम्ही ज्यावेळी कर्तव्याला जाऊन करा, तुम्ही किती फुलं घेऊन चढवला, कसला हार आणून घातला, कसलं तुम्ही उदबत्तीचं पाकिटावर लावला, ह्या सणांमध्ये आंघोळ तोंड नाम आणि सतत नामस्मरण करणे म्हणजे काय, ते जगाला दाखवायला करायला पाहिजे असेल तुम्ही सतत सतत म्हणजे का तुम्हाला एवढे अभंग पाठ यायला पाहिजे. कुठंही काय सांगितलं नाही, असला अभंग आला पाहिजे, तसला अभंग. हे अभंग पाठ करायचं काम कुणाचा माहित आहे? हे दुकानदारांचं काम आहे. त्यांना दुकान काढायचा, अभंग पाठ त्याला मास्तर व्हायचा आहे, त्याला शाळा शिकायला तर त्याला पगार नाही. इतर पगाराचं काम चालत नाही बाबू. आणि इतका पगार खात्यावर दिसत नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतः तुमचं हे आपले आपण करा सोडवून, आणि इतर पगार तुमचा खात्यावर दिसत नाही. हा पगार केव्हा कळतो माहिती आहे? तुमच्या माघारी कळतो. आज आम्ही जे भाऊसाहेबांची पोलीस करतो, दादासाहेबांची करतोय, बाबासाहेब, ते आष्टीमेला गेले म्हणून आम्ही गर्वाने केव्हा सांगतो त्यांच्या खात्यावर ते जमा आहे म्हणून. त्यांच्या खात्यावर ते जमा आहे, आणि ते जमा आहे गेले आष्टीमेला गेले याचा अर्थ काय? तर त्यांच्या परत जन्म घ्यायची, पुनर्जन्म घ्यायची ताकद आहे. म्हणून आष्टीमेला देह ठेवणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. वारकऱ्यांना अज्ञानानं ठेवणं वेगळं. तो कुत्र पण मरतोय, कुत्र पण मरतोय, पण तो विषय नाही. आष्टीमेला देह ठेवणं म्हणजे जन्ममृत्यू स्वप्नासारखं आपलं सुखाचे तुका म्हणे अखंडित सुखे चालू काय घोळा माझं ते टाळ चालवायचे तेच चालू आहे. ज्ञानोबारांनी देह ठेवलाय काय? मुळात ज्ञानोबारांचा देह परमात्म्याने जसा राम अवतार घेतला, कृष्ण अवतार घेतला, किंवा आम्ही पाठीमागे अवतार घेतले, त्या अवतारात निर्गुणात होता त्यावेळी त्याची काळावर सत्ता होती. परमात्मा ज्यावेळी निर्गुणात होता त्यावेळी त्याची काळावर सत्ता होती. सगुणात झाल्यावर काळाने त्याच्यावर सत्ता करते. सगुणात झाल्यावर राम अवतार देह संपवायला, अवतार संपवायला लागला, देह ठेवायला लागला. कृष्ण अवतार केला, देह सोडावा लागला. हे दुःख वाटतं. अवतार झाला की काळा सत्ता करते, निर्गुणात असला की काळावर सत्ता करते. मग परमात्म्याच्या लक्षात येते की पाठ राखण करणारा भक्त पाहिजे. तो करणारा कोण पाहिजे? तो रूप घ्यायला पाहिजे, अवतार परत घेतला पाहिजे. आणि अवतार कोणाला घ्यायला पाहिजे? ज्ञानोबांचा शिल्लकच नाही. राम अवतारात काय चाललं नाही शांतून, कृष्ण अवतारात काय शांतून झालं. ज्ञानोबांच्या अवतारात भक्ताचा संसार देवाशी अवतार गुरुचा विचार एक एवढं समरूप तुमची भक्ती वाढली, एवढी समरूप. मग ज्ञानोबांच्या अर्थ जन्म, मग ज्ञानोबांच्या मग अष्टमीला देह ठेवायची, आणि हीच पाठराखण केली. श्री गुरु सारखा इतर म्हणजे तुम्हाला आता कळालं, इतर म्हणजे कोणी व्यक्ती नव्हते, आपल्या अंगातली जे द्वेष आहे हेच इतरांचा. इतर बाजूला गेले की तो अनेक आपण नवरा घरदार वगैरे त्याची वशी तरी शरीर एवढे जाड, ते दोन्ही पण मिळून एकत्र सांगितलं. बंधू सगळे त्याची मशी तरी
काम क्रोध मध्ये अवघड काय काय ते अवघड. हं. ही नाती म्हणजे तेच जे सगळ्यातले हे आहेत आपले काम क्रोध विकार तेच नात्याच्या रूपात ते दाखवलं आणि तेच इतर म्हणजे दुसरे कोण नाही. आपल्या शरीरात जे आत्मा विकार आहे हे इतर अंदाज एका इतरांचा लेखा बोलतोय. मग राजाची कांता राजाची कांता म्हणजे कोण आहे? एकदा जर तुमच्या मनावर ताबा मिळाला तर राजाची कांता भीक मागायला जाईल का? दुसरी म्हण तुम्ही राजा सुद्धा सुईला नडतोय म्हणता तुम्ही, पण हे तर तो राजा नव्हता. सुईला नडला म्हणजे तो भीक मागायला गेला. तो विषय राजाची कांता ज्यावेळी एकदा जर तुम्ही परमात्म्यावर अनुदान दिलं, एकदा जर तुम्ही परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं तर तिथं काय भीक मागायचा काय संबंध नाही. पण परमात्मा तुमच्या बरोबरच आहे ना. राजाची कांता काय भीक मनाची याद वगैरे मनात काय यायला पाहिजे? मनात तेवढी विचार काय यायला पाहिजे? मुळात मन जागेवर नसतंय. काय काय करी तो या मना परिणामी नारायण करून येते वंचना. सगळ्यात कोण घातलंय? आपलंच मग घातलं निवडून पतना आदरले. आणि का हा इथं आता ते भलतीया सगळे दहावे सायला कुठं जाईल सांगता येते. आता इथं आहे काय कीर्तनात बसले म्हणजे काय कीर्तनात आहे. पण ते एकदा जर ते वळलं तर ओळली 17वी गा न मागे भीक आता का ओळली 17वी गा एकदा त्या मनाला आवर घातला की मग मनाची या दोन्ही कल्पतरू तळवती. कल्पतरू म्हणजे कोण? परमात्माच आहे. कल्पिले देणारा म्हणजे कल्पतरू नव्हतं. ते म्हणायचं बघ तो कामधेनू आहे, कल्पतरू आहे आणि काय ते चिंतामणी आहे. चिंता परमात्मा जवळ जवळ चिंता कशी आहे त्याचा संबंध आहे. मग कल्पतरू तरी करायला पाहिजे आणि ती कामधेनू तरी कशाला पाहिजे? काय लागत नाही. म्हणून नाही काही चिंता. म्हणून नाही काही चिंता. तुझे आमचा माता पिता बहीण बंधू आणि तिथं कधी उलट तुझं लागेल सगळी आम्हा भय चिंता नाही. धाक जन्म मरण काही एक झाला की बघलो सगळी बरोबर परमात्मा वैकुंठात येत नाही. कारण वैकुंठ कुणासाठी आहे? ते फक्त बोर्डावरच लिहायचं. हार्बरे भरण्यात खोटा येईल आणि वैकुंठात गेले. वैकुंठात नाही कारण मुळात परमात्मा वैकुंठात नाही. तो मी वैकुंठ नसेल. परमात्मा वैकुंठात आहे का? आणि वैकुंठ कुणासाठी आहे? वैकुंठ फक्त नामासाठी आणि ज्ञानासाठी आहे. परमात्म्यानं वस्त केलं ते. आमच्या दिव्यावर नामच नाही तर कुठलं वैकुंठ आलंय? त्या बोर्डावर लिहिलं की झालं वैकुंठवासी झाले. होत नाही. वैकुंठवासी व्हायला आणि वैकुंठवासी होऊ नये. एकदा वैकुंठात गेले गेले अहो वैकुंठात गेले ते हिता असताना जरा टाळ वाजवत ते सुद्धा तिथं बंद. हा बघ माझ्या पद्धत सांगते वाट वैकुंठी पाहती फक्त काही पाहिजे तयारी नाही चित्ती तिथं बसून पण बोंबत आहे. तिथं भजन करते वैकुंठात. म्हणून परमात्मा वैकुंठी जाते. परमात्मा कुठं आहे? माझे भक्त गाती येते त्यामुळे वैकुंठवासी लिहिता हे माझ्या हिशोबाने तरी चुकीचं आहे. आणि काय सांगाल कल्पतरू तळवटी परमात्म्याच्या जो सानिध्यात आहे त्याचं तो सगळं होतंय. बघा काय वाणून हा काय म्हणून त्याला सांगायचं. कल्पतरू तळवटी जो कोणी बसला त्याचं वर्णन करायची काय गरज नाही. का करायचं?
परमात्म्यावर तुम्ही अनुसंधान साधू शकता. कल्पतरू म्हणजे कोण? परमात्मा. त्याच्या जवळ बसणं म्हणजे त्याच्या सानिध्यात राहणे. नामदेवनं विचारलं कधी महाउत्सव त्रयोदशी केला तयार ज्ञानदेवाशी, मग नामा म्हणे विठोबाशी चरण ज्ञान, हा समाधी सुख तिथले देवा, हा म्हटलं का नाही? ज्ञानोबानंतर समाधी सुख दिलास, माझे वाटाघाट काय? पण परमात्म्याने नामाला मुळात ते नामाशिवाय परमात्म्याला काय चालत नाही. बघा की आता नाव बदलून बघा, ओळखतं ना कोण? नुसतं मारुती सुतारचा मुलगा म्हणून विचारून बघा. नामाला तिला पाठवून ज्ञानोबा गेले, नामात चल जरा तीर्थावळी करून या. तीर्थावळी जरा वाचायला येतो, तीर्थावळी वाचल्या पाहिजे. समाधीचे आपण वाचायला मी बोलालो हे ते माझ्या पद्धतीचं काय बोलत नाही आहे, एवढा शाणा नाही आहे. मी वाचलं त्यातलं तेच बोलावलं, पण मी शिक्षण ज्ञान नो. हा मास्तर ते शिकवले इथं यायच्या ते मला काय येत नाही. इथं खाली उतरलं की विसरलो काय सांगितलं लक्षात आलं नाही. इथं हात तो काय नामाला चल म्हणाला बरोबर. शेवटी परमात्म्यानं नामदेव म्हणजे काय? रोजचा घास परमात्म्यानं खाल्ल्याशिवाय आपण न खाणारा माणूस. एवढी भक्ती प्रेम. ज्ञानोबाने परमात्म्यानंच सांगितलं, ह्याला काय कळत हे शान नाही, तीर्थाळी केल्याशिवाय काय समजणार नाही. ते जायला तयार नाही. याचं मला कटावर हात नाही, तो देवच नव्हं. एकटं जायचा संबंध देवाने दोघं मला कोणी तुम्ही ज्ञानोबाला आहे, माझ्या तुम्ही श्रेष्ठ आहे, सगळं बरोबर आहे, पण मी म्हणाला तुमच्यावर येणार नाही. शेवटी परमात्म्यानं सांगितलं, अरे माझं जो रुपये ते चल फिरायला जा. शेवटी मान्य करून गेला बाहेर पडून. बाहेर पडून गेल्यावर झालं काय माहिती? परमात्म्याचा अवघड पडलं. नाम गेलं, देवळात कोणी ना कशा हळू दगड कशाला म्हणायचा? नाम गेले की कोणी ना. रुक्मिणी आपले सकाळी उठून घर झाडायला पाहिजे, कारण काय कोणतरी आलं तर घाम दिसतंय. झाडाला गेली तर बघते काय आज चेहरा पडलाय, काय वाटू लागलंय, काय नाम गेले पण मला विचारत ना. नाव गेल्यावर कोण विचारत ना झालं. मग रुक्मिणी समजून आले नाम जर गेला असं तुमच्या हृदयाच्या बाहेर नाही आहे. पुरी आणि गुळ, उष्माने परिमळ, रत्नाने केळ घेत कायचा. मग ते समजून पडून तुला कल्पतरू तळवटी म्हणजे तेच आहे. कल्पतरू आणि परमात्मा वेगळा नव्हता, देव आणि भक्त वेगळा नव्हता. पण त्या देवाचं वर्णन करता येतं आणि भक्ताचं पण वर्णन करता येतं. कल्पतरू तळवटी जो कोणी पाहिजे काय वाढू त्याला सांगायचं. राजाची कालता काय मागे म्हणणार. आणि शेवटी ज्ञानदेव म्हणे तरलो. आता तरणे म्हणजे काय? बरं ज्ञानोबा एकटेच तरलेत काय? गुरु ते आहे, दोन वेळा आहे. तरलो एकटे ज्ञानोबा तरले नाही. ज्ञानदेव दोन शब्द आहेत. आपण लिहिताना एकत्र ज्ञानदेव, ज्ञान आणि देव. ज्ञान तरलं तरच देव तरणार आहे, आणि देव तरणार तरच ज्ञान करणार. गुरुक्ती उघड नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तर देव पण तरला आणि ज्ञान पण तरलं. असं तरलं ते पुढे लागू आलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आणि आता उतरलो गुरुकृपे. गुरुकृपा होणं फार महत्वाचं आहे. आणि गुरुशिवाय ज्ञान करत नाही. परमात्म्याने सुद्धा करे. राम रूपात वशिष्ठाला गुरु करून घेतला. श्री गुरु रूपात जय हो. हा ते नमनाचे आहे. पावनी सुरू आहे नमो नमस्ते. गुरुकृपेशिवाय परमात्म्याने सुद्धा राम रूपात वशिष्ठाला गुरु करून घेतला. कृष्ण रूपात संजीवनी गुरु. हे एवढं फोडून कशासाठी सांगायचं? पिढी बदलली.
बाबासाहेबांच्या काळातल्या पिढीला बाबासाहेब गुरु होते. दादासाहेबांच्या फळाचे मालक बाबासाहेबच. मालक म्हणजे काय, शेपटी येत नाही, शिंग येत नाही. शेपटीने शिंग आलं तर त्याला जनावर म्हणणार. ते काय इथं पद नाही आहे. हे आदर भावनेने, त्याच्या गुरूंच्या आदर भावनेमुळं संबोधन. आता त्याच्यावर तुम्ही बसायचं का मी बसायचं ते परमात्मा ठरवते. कारण काय म्हणतात, तुमचा जेवढा भाव उत्पन्न होईल तिथं मतदानानं काय होत नाही. मतदानाचे बोर्ड 5 वर्षानं उतरतात. आता उत्तरे असते जिल्हा परिषदला वगैरे. मागच्या वर्षी कोण होता तो आता नाही. हा माझी म्हणून सुद्धा नव्हते, संपला विषय. बोर्ड खालीच तो 5 वर्षात माणसं विसरून जातात. पण आज बाबासाहेबांना कोण विसरलं का, नानासाहेबांना कोण उत्तर दिलं का, दादासाहेबांना कोण उत्तर. बोर्ड तिथं लागला पाहिजे. अहो इथं आता आमच्या पिढी, तुमच्या आमच्याच पिढीत कुणाला आपल्या पंजोबाचं किंवा त्याच्या पंजोबाच्या वडिलांचं नाव माहिती आहे सांगून द्या. आजोबांच्या पर्यंत नाव माहिती नाही तुम्हाला. मग ते कोणती हेळी येतोय ते सांगाल तेव्हा तुझी कुळी म्हणून. ती कुळी काय करायची आहे, कुळी एकच, विठ्ठल कुळीचे दुसरं कुळ कुठं आहे का, एकच. आणि त्या कुळीचा उद्धार व्हायला पाहिजे तर तरणार आहे. मग ते कुळीचा गुरुकृपा व्हायला पाहिजे. गुरुकृपा येत नाही. शाब्दिक ज्ञान तुम्ही किती द्यावं ते हातोटी आहे. कीर्तन सांगणे या हातोटीचं कीर्तन लोक आहे. तुमच्या मुखातून शब्द आहे. जुळवाजुळव कुणालाही करता येते. जुळवाजुळव केलेली काही उपयोग नाही. त्यावेळी तुमच्या आत्मनिवेदन होईल, आत्मसमर्पण होईल. त्यावेळी त्याचा उपयोग होईल. ज्ञानदेव म्हणे आता उद्धार केला म्हणजे काय, परमात्म्यानं ज्ञानोबरांचा भरपूर उद्धार केला. आता उद्धार म्हणजे काय, ज्ञानदेव ही 4 असणे जो जप करून जाईल त्याचे ज्ञान होईल. तेच सांगितलं. उद्धार म्हणजे तुमच्या नावाचा जप केला तर तुम्हाला ज्ञान होईल. पुन्हा ज्ञानोबरांचा उद्धारच केला. ऐसा संताशी दिला आशीर्वाद, केवढा मोठा आशीर्वाद दिला बघा. उद्धार करते म्हणजे काय, परमात्म्याचा आशीर्वाद होतो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता